मित्रांनो, आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज का आदर्श आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। तंत्रज्ञान, सोशल मीडिया, स्पर्धा, राजकारण, स्वार्थ आणि अस्थिरता या सगळ्या गोष्टींनी आजचा काळ वेगवान पण गोंधळलेला बनवला आहे। अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आजच्या काळात आपल्याला योग्य दिशा दाखवणारा, मूल्यावर आधारलेला खरा आदर्श कोण? उत्तर एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज। शेकडो वर्षापूर्वी जन्मलेले हे व्यक्तिमत्व आजही आपल्या विचारांना, कृतींना आणि निर्णयांना दिशा देऊ शकते। आज सत्तेसाठी कुठलीही किंमत मोजायला लोक तयार असतात, पण शिवाजी महाराजांसाठी सत्ता म्हणजे सेवा होती। अन्यायाविरुद्ध उभे राहणे। आजचा काळ असा आहे की लोकांना अन्याय दिसतो, पण बहुतेक वेळा ते गप्प राहतात, कारण भीती असते नोकरी जाईल, नाव खराब होईल, लोक काय म्हणतील किंवा आपल्याला काय करायचंय अशी मानसिकता बनून गेली आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, अन्याय सहन करणं ही सुद्धा एक प्रकारची साथ असते। महाराजांनी कधीही अन्यायाला मान खाली घातली नाही। शत्रू मोठा असला तरी सत्य आणि स्वराज्यासाठी उभं राहणं, शक्ती कमी असली तरी धैर्य आणि नीती मजबूत ठेवणं, निर्णय घेताना मी एकटा पडेन ही भीती बाजूला ठेवणं। आजच्या काळात याचा अर्थ असा होतो की चुकीच्या गोष्टींना नॉर्मल मानू नका। अन्याय आपल्याजवळ घडत असेल तर आवाज उठवा, स्वतःच्या हक्कासाठी आणि योग्यतेसाठी उभं राहा। अन्याय करणाऱ्याला बळ देऊ नका, गप्प बसून नाही। हेच महाराजांचे खरे नेतृत्व होते, धैर्यानं उभे राहणे पण नीती सोडून नाही, प्रजेच्या हिताला सर्वोच्च स्थान देणे। आज सत्ता म्हणजे अनेकासाठी पद आहे, शान आहे, पावर आहे, पण शिवाजी महाराजांसाठी सत्ता म्हणजे प्रजेची जबाबदारी। महाराजांनी राज्य उभं करताना माझं राज्य असं नाही म्हणलं, त्यांनी स्वराज्य म्हणलं। याचा अर्थ असा होतो की हे राज्य प्रजेचं आहे। प्रजेच्या हिताला महत्त्व देणे म्हणजे शेतकरी, सामान्य लोक सुरक्षित राहतील याची काळजी घेणं, लुटालूट, जबरदस्ती, अत्याचार थांबवणं, न्यायव्यवस्था मजबूत ठेवणं, कर वसुली करताना प्रजेवर अन्याय न होऊ देणं। आज आपण याचा अर्थ आपल्या आयुष्यात असा लावू शकतो, आपण जिथे जबाबदारीत आहोत, घर, ऑफिस, समाज, तिथे लोकांचा विचार करा। माझा फायदा आधी नाही, सगळ्यांचा भला आधी। सत्ता, पोस्ट, पद मिळाल्यावर माणुसकी कमी होऊ देऊ नका। महाराजांनी दाखवून दिलं की लोकांच्या डोळ्यात विश्वास निर्माण होणं हेच खऱ्या राजाचं सामर्थ्य आहे। धर्म, जात, भाषा या पलीकडे जाऊन माणुसकी जपणं। आज समाजात विभागणी वाढली आहे, धर्म, जात, भाषा, प्रांत, पक्ष, कधी कधी माणूस म्हणून राहतच नाही, फक्त गटाचा सदस्य बनतो। पण शिवाजी महाराजांनी हेच थांबवलं। त्यांच्यासाठी सर्वात मोठा धर्म होता न्याय आणि माणुसकी। महाराजांची भूमिका फार स्पष्ट होती, धर्माच्या नावावर अत्याचार नाही, कोणालाही अपमानित करायचं नाही, शत्रू असला तरीही नियम आणि मर्यादा पाळायच्या, महिलांचा आणि सामान्य जनतेचा सन्मान सर्वोच्च। मतभेद असू शकतात पण द्वेष नको, व्यक्तीची ओळख माणूस ही पहिली। कोणत्याही समाजात धर्म, भाषेचा अपमान म्हणजे समाजाचे नुकसान। एकता टिकली तरच प्रगती टिकते। शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, ओळख कितीही वेगळी असली तरी माणुसकी एकच असते। शिवाजी महाराज हे तलवारीने जिंकणारे राजा नव्हते, ते माणुसकीने मन जिंकणारे राजा होते। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय।